पूर्ण दिवसच ना कॉलेज बनवून जातो. सयाजी सरांनी कधी आम्हाला तो ऑरा देखील दिला नाही की अरे मी कोण आहे माहितीये का वगैरे. नेव्हर. किंवा मी स्वतः व्हॉइस रेकॉर्डर चालू करते आणि मी सगळी भडास काढते. मला जे वाटतंय ते मी बोलते. हाय, हॅलो, नमस्कार. मी रुचा मुळे. रोलिंग स्कोप या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण आपल्या या इंटरव्ह्यूची सुरुवात ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल असं म्हणतच करणार आहोत. कारण ऑल इज वेलची टीम आपल्यासोबत आहे. या चित्रपटाचे डिरेक्टर योगेश जाधव, नमस्कार नमस्कार. त्यातली अभिनेत्री अमाया गोस्वामी आणि सगळ्यांची लाडकी सतत महाराष्ट्राला हसवणारी सायली फाटक. तर म्हणजे सुरुवातच आपण अशी करू की तुम्ही दिवसातून स्वतःला किती वेळा म्हणता ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल? इन जनरल म्हणजे कुठल्याही ठिकाणी असं किती वेळा म्हणता? हा, सायली. मला असं वाटतं की बरेच वेळा दिवसाची सुरुवात हे म्हणतच करावी लागते. हा. अम, अ, एकतर आपल्याला बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या पहिले फोन बघायची सवय असते. त्यामुळे आपण Instagramवर जातो आणि मग आपण अनप्लेझंट गोष्टी वाचतो, बघतो. तिथूनच एक नाही म्हटलं तरी दिवसाची सुरुवात बऱ्याच वेळेला या नोटवर आजकाल चालू होती आणि आपल्या आजूबाजूला जे काही चालू आहे सध्या, ते आहे डिस्टर्बिंग. त्यामुळे त्या सगळ्यामध्ये स्वतःला शांत ठेवणं, स्वतःला हे म्हणत राहणं की ठीक आहे, दिस टू शॅल पास, ऑल इज वेल. मोठा श्वास घेणे हे आपण रोज करत असतो. तर मला खरंच वाटतं की या सिनेमाचं शीर्षक हे एक इमोशन आहे, जे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. आपण इधर एक कोणाला तरी म्हणत असतो आणि बरेच वेळा आपण स्वतःला सांगत असतो. करेक्ट. तुझी सुरुवात कशी हां. होते? पूर्ण दिवसच ना कॉलेज बनवून जातो. कधी आजारी पडते, कधी ट्रॅफिकमध्ये अडकते, हेक्टिक शेड्यूल. आता तर प्रमोशनसाठी या सिटीवरून दुसऱ्या सिटीमध्ये चालली आहे. तर हो, स्वतःला सारखं म्हणावं लागतं ऑल इज वेल, ताकी ती अशी एनर्जी टिकून राहावी. टिकून तुम्ही किती वेळा म्हणता सर? की आमच्या तक्रारी, आमचे रुसवे फुगवे, आमचे अहंकार, आमचे टँट्रम्स किती क्षुल्लक आणि क्षुद्र असतात. कारण की अरे जगात लोकांना खूप अडचणी प्रॉब्लेम्स आहेत. मग मला अन्न मिळतं, वस्त्र मिळतं, निवारा मिळतो आणि सगळ्यांचं प्रेम मिळतं. मग मला का असं वाटतं की अरे माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत. माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही. एव्हरीथिंग इज ब्राईट, एव्हरीथिंग इज ऑल इज वेल. ऍक्च्युअली म्हणजे असं म्हणावंच लागेल ऑल इज वेल. डेफिनेटली. पण आज त्या ट्रेलर बघितल्यावर मला एक जाणवलं की सगळ्यांच्या छान भूमिका आहेत, सगळेजण हसवतात. सो सायली, मला तुला विचारायचं की तुझी भूमिका बघतानाच असं होतं की अरे ही परत आली हसवायला लोकांना, आता ही मजा करणार आहे इकडे. तर तू काय सांगशील त्याच्याबद्दल? तुला या ऑल इज वेल बद्दल काय वाटतं? ही भूमिका म्हणजे मी पोलीस कॉन्स्टेबल आहे, फिमेल कॉन्स्टेबल आहे. तर माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. अगदी म्हणजे कॉस्ट्यूम पासून पासून सगळंच खरं सगळंच म्हणजे ऍक्च्युली. त्यामुळे आपण पोलिसांकडे बघत असतो. आपल्याला ते दिसत असतात वेगवेगळ्या घटनेंमध्ये आणि एस्पेशली सिनेमांमध्ये वगैरे आपण बघतो. त्यामुळे एक काहीतरी ठोकताळ असतो की हे हे असं असतं. पोलीस म्हणजे असं. मग फिमेल कॉन्स्टेबल म्हणजे ती अशी असणार. तर मला असं वाटतं की माझं कास्टिंग सुद्धा प्रॉबॅबली थोडंसं असं वाटू शकतं की हे काय झालं? म्हणजे सायली आणि फिमेल कॉन्स्टेबल हे 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 थोडंसं ऑड पण वाटू शकतं कदाचित कुणाला तरी. मला असं वाटतं की त्यामुळे जर मी ते काम करत असेल, तर मग मला त्याच्यात काय थोडासा युनिकनेस आणता येईल का? किंवा मी कशी असू शकते? तर मला असं वाटतं, की मी बऱ्यापैकी माझी एक जी अशी एक बिनधास्त साइड आहे, ती जी घाबरत नाही, कधी-कधीच असं होतं. तर ती मी अशी स्विच ऑन केलेली आहे या भूमिकेसाठी आणि कायम मी अशी नाहीतर अशी एक अशा ह्याच्यात पण अशा भूमिका वाटत केल्यात. तुझ्याकडे बघून तू अशा ह्याच्यात असशील. म्हणजे मी जेव्हा पाहिलं तेव्हा तू अशीच अशीच असते. असते. हां, की शी इज व्हेरी कॉन्फिडेंट. कॉन्फिडंट. व्हेरी येस, कॉन्फिडेंट. ऑलवेज. Yeah, I mean, I look confident and a lot of people think, but sometimes माझा तो स्थायी भाव नाहीये खरं तर, की मी खूप कॉन्फिडंट आहे. खूप दिवसांनी मी स्थायी भाव हा शब्द ऐकला. मला इतकं छान वाटलं. आणि मी वापरलाय तो. मला लोकं खूप वॉव! बोलतात कारण मी खूप मध्ये-मध्ये इंग्लिश बोलते. पण त्यामुळे माझ्यासाठी असं दिसणंच माझ्यासाठी खूप युनिक आहे असं मला वाटतं. आणि मग ह्या सगळ्यातून आपण स्टोरीला कशा पद्धतीने कॉन्ट्रिब्यूट करतोय. प्रत्येक जण या फिल्ममध्ये जे आहे ते या तिघांची गोष्ट पुढे नेतायत. करेक्ट. म्हणजे इधर ते त्या मेसला ॲड करतायत किंवा तो मेस सोडवायचा प्रयत्न काहीतरी. करतायत असं आहे. तर गंमतशीर वाटलं मला पण आणि मला त्याच्यामध्ये असंच वाढतच जातोय सगळा मेस नाही का? हो. कुणीतरी सोडवतंय, कोणीतरी ॲड करतंय. तो बॅलन्स कसा साधला जाणार ना, त्यामुळे तो वाढत जातो आणि मग अर्थात सुटायचा तेव्हा सुटतो. मायरा, तू काय केलंयस? वाढवल्यास सगळा गोंधळ की कमी केलाय? मी कमी केलं. कमी केला. ओके, ओके. मी सगळ्यांना सॉर्ट करत गेले तिकडे. जेव्हा मेस क्रिएट होतो तेव्हाच मी त्याच्या आधीच अँथनीला ओळखायचे. मग त्यांनी मेस जो घातलेला असतो
ते सॉर्ट करायला मी जाते आणि मग ते सॉर्ट होतं क्लायमॅक्स मध्ये. पण युजली तू आयुष्यात असे कोणाचे मेस सॉल्व्ह केलेले का, म्हणजे असे झालेले आहेत आणि म्हणजे की अगदी फनी याच्यात विचारते की नाही, मी ना कोणाचे मेस क्रिएट केलेत ना, मी स्वतः मेस घातले. कोणाच्या अध्यात्म मध्यात असं नाही, असं काही नाही. मी माझीच असते, मी माझ्याच धुंदीत असते, मी माझ्याच दुनियात असते. सर तुम्ही काय सांगाल? नाही, मुळात मी आणि प्रियदर्शन दोघेही स्क्रिप्टवर काम करताना एक थॉट क्लिअर होता आमचा, की आपल्याकडे जी गोष्ट आली, गोष्ट म्हणण्यापेक्षा एक विचार आलाय, जर्म आलाय, तो डेव्हलप करताना आम्ही स्वतःच्या ड्राफ्ट बद्दल क्रिटिसाइज करायचो, स्क्रॅप करायचो, रिॲक्ट करायचो, स्क्रॅच पासून सुरुवात करायचो. तर ऑलमोस्ट मला चांगलं लक्षात आहे की मी जॉईन केल्यापासून मे, जून, जुलै, ऑगस्ट 4 महिने आम्ही स्क्रिप्टवरती काम केलं. 4थ्या महिन्यानंतर आम्ही प्लॅन केलं होतं सायमल्टेनियसली, आणि त्यात कास्टिंग मध्ये मग सायली त्यांचं नाव आलं पुढे, अमाऱ्याचं नाव. अमाऱ्याचं कास्टिंग मीच केलं ऑडिशन घेऊन. पण सायली मॅडम बरोबर काम करताना किंवा प्रियदर्शन सरांबरोबर काम करताना इतरही सगळे टॅलेंटेड ऍक्टर्स, अभिनय असेल, रोहित असतील, माधव वजे काका असतील, अजय जाधव, अभिजित चव्हाण, अजय बरोबर मी काम केलं होतं. सो ही टीम बांधत असताना मात्र एकीकडे आम्ही स्क्रीन प्ले करत असताना कास्टिंग पण करत होतो. आणि डायलॉगची जेव्हा वेळ आली तेव्हा प्रियंकाला एक फ्री हँड असा होता ना की मला माहितीये कोण प्ले करणार आहे. सो मग ते मोठे होत गेलं. मग सायली कशा बोलतात किंवा काम करतात. फॉर्च्युनेटली यांचं नाटकही पाहिलं मी वाईल काहीतरी, कमाल ऍक्ट्रेस आहेत. आणि अमाऱ्याचं मी काम जरी पाहिलं नसतं तरी मला ऑडिशनला कळलं होतं की हिची रेंज काय, मी काय करू शकेल. आणि त्या ॲना या कॅरेक्टरला ती बार्बी डॉल जी आम्हाला हवी ऍक्च्युली करेक्ट आहे, ती करेक्ट आहे. म्हणजे हा की माझ्या डोक्यात ते फंडे क्लिअर होते की माझ्या समोर ते पात्र दिसलं पाहिजे. आणि मला महत्वाचं काय वाटतं की व्हाय दीज पीपल आर स्टार्स किंवा आउट ऑफ द बॉक्स ऍक्टर किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट. सयाजी सरांनी कधी आम्हाला तो ऑरा देखील दिला नाही की अरे मी कोण आहे माहितीये का वगैरे. नेवर. आमच्या गप्पा व्हायच्या झुलवाचा काळ तुमचा कसा होता, अमुक कसं होतं, सकाराम बायटर कसं केलं. आणि ते बोलता बोलता जेव्हा आम्ही सिच्युएशन रिगार्डिंग सेटवरती जायचो तेव्हा ते सेट बघून सुद्धा म्हणायचे योगेश हा सेटअप आहे का, हे असं आहे का, तर आपण असं करूयात का, तसं करूयात का. मग त्यांचे 3 चमचे दाखवलेत दाढीवाले जे पोस्टर मध्ये दिसतात. त्या दाढीवाले चमच्यांबरोबर सुद्धा त्यांची इंटरॅक्शन त्यांनी स्वतः करून एक काम करूयात, ह्या पात्रांचा पण वापर करून घ्या. मला ते चांगलं वाटत. मग आमच्याकडनं काही इनपुट्स यायचे. असं करत जेव्हा ते सीन डेव्हलप व्हायचे ना तेव्हा आम्हाला असं वाटायचं की अरे हा माणूस एवढा मोठा शूल बिल सारखे चांगले मोठमोठे हिंदी सिनेमे केलेला माणूस आपल्याकडे आल्यानंतर मराठी मोळ्या वाचनात आल्यानंतर मात्र तो स्वतःच असतो. त्यामध्येच कोणतरी येऊन कार्यकर्ते भेटायचे. ती सयादा तिकडे एक झाड लावायचं बरं का, सर ऐका ना, आलो थांब जरा, ते वडा झाड आले आमच्याकडे. असंही त्यांचं झालं सायमल्टेनियसली. त्यांची गावाकडचे कोण कोण मित्र यायचे. हे सगळं असताना सुद्धा त्यात एक सगळ्यात मोठा यंग मॅन होता आमच्याकडे 80 वर्षाचा, दॅट वॉज माधव. माधव काका तर म्हणजे यांना तर माहितीच आहे थिएटरमुळे. पण काही काही लोकांना नवीन सुद्धा असताना सुद्धा माधव काका कधीही थकले नाहीत, कधीही वैतागले नाहीत, चिडचिड नाही केली कधी. कारण असं होतं ना बऱ्याचदा की वय वाढल्यानंतर थोडस होतं की यार थांबा बघा. ते नक्कीच नाही. आमचं क्लायमॅक्स करताना आम्हाला जाणवतं की सगळ्यात जास्त स्पॉन्टिनियस ते होते. सो अशी छान टीम जमून आली आणि त्यामुळे मला वाटतं ना की प्रत्येकाने त्याचा 100% दिलंय. पण मला याच्यातून 2 गोष्टी फार आवडल्या. एक म्हणजे की कलाकार कसा घडत जातो, म्हणजे आता सयाजी सरांचं उदाहरण तुम्ही जर दिलं की कसे कलाकार मोठे होतात स्वतःच्या छोट्या छोट्या वागणुकींनी. आणि दुसरी गोष्ट 4 महिने स्क्रिप्टवर काम करणं. हल्ली सगळ्या गोष्टी इतक्या इन्स्टंट आहेत, त्यामुळे प्रोसेस या गोष्टीला फारसं महत्व दिलं जात नाही. तुम्ही मात्र प्रोसेसला महत्व देऊन 4 महिने स्क्रिप्टवर फक्त काम केलं. नाहीतर एका महिन्यात हल्ली कोणीतरी स्क्रिप्ट लिहितंय, काहीतरी पुढे ते जातंय, अशी सुद्धा कामं होतात, अनफॉर्च्युनेटली होतात. पण ही गोष्ट मला खरंच कौतुकास्पद वाटते. आणि ऑल इज वेल म्हणजे सगळ्यांना हसवणारं आहेच, सगळ्यांचं मेंटल प्रेशर अगदी दूर करणारं असेल. पण ह्या सगळ्या म्हणजे धकाधकीच्या ह्याच्यामध्ये ना, बिंग कलाकार म्हणून तुम्हाला बरेचदा काहीतरी मेंटल प्रेशर येतं. मग तुम्ही असं मेंटल प्रेशर आल्यावर स्वतःला कशा पद्धतीने ऑल इज वेल म्हणता? कारण जेव्हा हे प्रेशर येतं ना तेव्हा स्वतःला हँडल करणं कठीण होतं कोणत्याही परिस्थितीत. तर तेव्हा तुम्ही कसे हँडल करता? मला मी काही गोष्टी स्वतःसाठी म्हणून करते. ते म्हणजे मला असं वाटतं की एकतर जेव्हा आपल्याला काम असतं तेव्हा आपलं खाणं पिणं झोप या सगळ्या गोष्टी भयंकर कॉम्प्रोमाइज होतात. तर जेव्हा आपल्याकडे काम नसेल किंवा काम येणार आहे त्याच्या आधी मला काही दिवस आहेत, तेव्हा मला असं वाटतं की आपण पूर्णतः एक डिसिप्लिन्ड आयुष्य जितकं जगता येईल तितकं जगलं पाहिजे. हे मला आणि हे पण मी शिकलीये. म्हणजे मला असं वाटायचं नाही,
पण आता मलाही कळतंय की माझं वय वाढलंय आणि मला या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. एक गोष्ट मी जी करते आणि मला ज्याचा खूप उपयोग होतो ती म्हणजे जर्नलिंग. मी इधर लिहिते किंवा मी स्वतः व्हॉइस रेकॉर्डर चालू करते आणि मी सगळी भडास बोलते. काढते. मला वा जे वा. वाटतंय ते मी बोलते, की कोणाशी तरी, कारण दरवेळेस कोणाशी तरी बोलायचं असतं असं नसतं. हम्म. बरेच वेळा आपल्याला जे इतक्या गोष्टी चालल्यात डोक्यात, त्या फक्त आर्टिक्युलेट करायच्या असतात. म्हणजे हे मग मध्येच हे मग ते, असं सगळं एकत्र बोलायचं असतं आणि कोणीतरी आपल्याला ऐकून सहानुभूती द्यावी किंवा ठीक आहे असं म्हणावं हेही नसतं हवं फक्त आपल्याला. ऐका. तर नुसतं मला आता एम्प्टी करायचंय स्वतःला, एवढंच असतं. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी करते, ज्यांनी मला असं वाटतं की ह्या जर मी कन्सिस्टंटली करत राहिले आणि जो माझा प्रयत्न असतो, त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी एका हेल्दी स्पेस मध्ये असू शकते स्वतःसाठी. मग प्रेशर आलं तरी ओके, मला काही माझे मार्ग आहेत ज्याच्यातून मी रिलीव्ह करू शकते स्वतःला, त्याच्यावर मला कुठल्या तिसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहायचं नाहीये. वेन यू स्टार्ट टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ इंडिपेंडेंटली विदाउट बिंग डिपेंडेंट ऑन एनीवन, आय थिंक त्यांनी पण तुम्हाला एक असं लिबरेटेड वाटतं की मी घेऊ शकते स्वतःची काळजी. पण मला एक खूप आवडलं की रेकॉर्ड करणं. म्हणजे नेक्स्ट टाइम मला असं समजा झालं ना की आता मला काहीतरी भडास काढायचे तर मी रेकॉर्ड नक्की करेन. म्हणजे माझ्या अशा 20-20 मिनिटाचा वगैरे ऑडिओ बापरे. स्वतःच्याच, ज्या मी परत कधीच ऐकला नाहीये, पण त्या आहेत तिथे. नाही पण ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी उलट प्रेक्षकांना सुद्धा म्हणेन की तुम्हाला जर फ्रस्ट्रेशन आलं तर बेस्ट ऑप्शन आहे. अमरा, तू काय करतेस अशा वेळी? मी इन जनरल खूप काम आणि चिल पर्सन. मला असं खूप रेअरली स्ट्रेस येतो. इतका रेअरली येतो की अगं असं कुठून शिकली ग? असं रेअरली मला कसं मला नाही काय? माहिती, मी खूपच chill That's person. very good. That's very touch wood. So माझे जेव्हा एक्झाम असायचे तेव्हा माझ्या मम्माला स्ट्रेस यायचा की या मुलीला स्ट्रेस नाहीये, ती त्याचा स्ट्रेस घ्यायची. सो जरी मला कधी स्ट्रेस आला तर सो माय डे स्टार्ट्स विथ मेडिटेटिंग. आय चॅन्ट. सो पूर्ण दिवस माझा कामली आणि चिल मध्ये जातो. आय एम लाईक हा झालं तर कधी स्ट्रेस येत नाही आणि जरी आला तरी आय गो फॉर स्विमिंग, आय गो फॉर अ वॉक. तर ते माझं स्ट्रेस बस्टर आहे. वा, हे पण एक चांगलं ऑप्शन आहे. पण लोक फार कमी करतात स्विमिंग. नाही, स्विमिंग सारखं खरंच काही काहीच great नाही. मी नाहीये. आता या वर्षी असं ठरवलं की मी यावर्षी फक्त स्विमिंग करणार. म्हणजे मी आता मार्च मध्ये सुरू केलं. आता हा आठवडा आमचा पूर्ण गणलाय, पण पाणी जे आहे ना, म्हणजे ऑफकोर्स त्याचं रूप तितकंच भीषणही असू शकतं आपल्याला माहितीये, पण देर इज समथिंग व्हेरी कामिंग अबाउट बिंग इन द वॉटर. आणि मी पण बरेच वेळेला माझा कितीही दिवस स्ट्रेसफुल पेक्षा बिझी चालू असेल, मला असं वाटतं की आपली बॅच आहे, आपण भरलेत ना तिथे पैसे, आपण 20 मिनिटं तरी पोहून येऊयात. म्हणजे किती पुढे मागे खूप काम असेल तरी 20 मिनिटं जाऊन येऊयात. जेव्हा आपण अंडर वॉटर असतो तेव्हा वी कॅन काउंट ईच अँड एव्हरी ब्रेथ. So that is very calming, that is very relaxing. We are present at that moment की अरे हे चालू आहे. ह्याच्याहून जास्त तुला काय पाहिजे लाईफ मध्ये? खरंच आहे. तू ब्रीथ करतेस, तू जिवंत आहेस. हे मला ना मजा येते. म्हणजे ना ऑल इज वेल म्हणताना ना मी स्वतः मेंटली ऑल इज वेल होते. तुम्ही इतके छान बोलताय ना दोघी. म्हणजे मला हे फार आवडलं की एकीकडून काहीतरी आपलं असं फ्रस्ट्रेशन काढायचं, एकीकडून स्विमिंग करताना एवढं शांत व्हायचं की हो आपला श्वास सुरू यापेक्षा अजून काय नवीन हवंय तुम्हाला. दिस इज टू गुड. तर तुमची काय थेरपी आहे? मी आता नुकतंच 10 दिवस विपश्यना करून आलोय अरे वा. बर, आणि मोबाईल शिवाय जगणं, हेच कुठेतरी मोबाईल शिवाय मोबाईल शिवाय जगता यायला पाहिजे. एक दुसरा मुद्दा म्हणजे निसर्गाच्या जवळ राहता यायला पाहिजे. तिसरं म्हणजे माफ करता यायला पाहिजे. तुमच्या रोजच्या जीवनात तुमच्या समोर अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांना तुम्हाला मनापासून शिव्या घालायच्या असतात, 2 भुसकाडीत मारायच्या असतात, त्यांना 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 तुम्हाला चुरगवून टाकायचं असतं, पिरगवून टाकायचं असतं. पण आमचे गुरुजी होते कांचन नायक, ते आम्हाला काय एक वाक्य बोलायचे, योगेश डिरेक्टरला सगळ्यांना माफ करता यायला पाहिजे. पण म्हणलं सर मी डिरेक्टर नेहमी नसतो ना. तू म्हणले हो, तू तुझं जीवन डिरेक्ट करत असतोस कायम. एक लाईफ नावाची एक मोठी फिल्म चालू आहे तुझी आता. आज आता माझी 7वं पिक्चर रिलीज होईल टचवूड स्वामींच्या कृपेने. 7वं पिक्चर रिलीज होईल आणि मला विविध विचित्र पद्धतीची माणसं मिळतात, खूप चांगली माणसं मिळतात, खूप आउट ऑफ द बॉक्स, आणि अरे हा तर असं वाटलंच नव्हतं, असं मला सरप्राईज करणारी माणसं भेटतात. पण मला पीपल, प्लेसेस, सिच्युएशन या 3 गोष्टी अशा आहेत ना की ज्या तुम्हाला बदलवतात बऱ्याचदा. की सिच्युएशन अशा 26 जुलैमध्ये मी एका फ्लड मध्ये असं अडकलं होतं की माझ्याकडे टेलिकास्ट कॉपी होती एपिसोडची, उद्याचा एपिसोड आणि मला घेऊन जायचं. छातीपर्यंत पाणी आलं होतं.
मी समर्थ सर्कल अंधेरी इथे होतो आणि मला दिसते आता माझं ऑफिस समोर आहे आणि आता मी बुडीन की काय, इथपर्यंत आम्ही 26 जुलैला भोगलेला आहे. त्या सिच्युएशन तुम्ही काय करणार? तुम्ही काहीच नाही करू शकत. काहीच. पीपल त्यांच्यावरती अजून काही करू शकत नाही. तुम्ही माणसांना बदलू शकत नाही. करेक्ट करेक्ट. मग जी परिस्थिती बदलू शकत नाही तिचा स्वीकार करायचा प्रसन्नतेने. खरंच म्हणजे तुम्ही तिघांनी जर सांगितलं ना ते मी विचार करेन की मी आजपासून डेफिनेटली इम्प्लिमेंट करेन. एका बाजूला स्विमिंग, एका बाजूला ऍक्सेप्ट करणं आणि दुसऱ्या बाजूला सगळी बडाच रेकॉर्ड 1 2 3 स्टार्ट मी डेफिनेटली करणार आहे. पण मजा आली तुमच्या तिघांशी बोलून, खूप जास्त मजा आली आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा so much. ऑल इज वेल चित्रपट सुपर डुपर हिट होईल यात काही शंका नाही. आता आपल्या म्हणूयात तुम्ही बघणार आहात. हो नक्की नक्की येस. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांनाही म्हणेन तुमच्या जवळच्या लांबच्या किंवा मध्यवर्ती कोणत्याही चित्रपटगृहामध्ये जाऊ ऑल इज वेल म्हणत ऑल इज वेल नक्की बघा आणि मनमोकळं हसायला तयार व्हा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.